तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स चुकीचं शिकवलं गेलाय. अँड हिअर इज द प्रूफ. वाक्याच्या शेवटी ल अधिक होता होती होते आलं तर पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा. असंच तुम्हाला क्लासमध्ये किंवा कोर्समध्ये शिकवलं गेले, बरोबर? पण हे पूर्णपणे खरं नाहीये. आता हे वाक्य बघा. आम्ही काल पिझ्झा खाल्ला होता. या वाक्याच्या शेवटी ल अधिक होता होती होते आलेलं आहे. तरीही हे वाक्य इंग्रजीमध्ये करताना याचं पास्ट परफेक्ट होणार नाही. हे वाक्य सिंपल पास्ट मध्ये होईल. आणि याचं कारण आपण कालच्याच सिंपल पास्ट व्हिडिओमध्ये शिकलेलो आहे. का जर क्रिया पास्ट मध्ये पूर्ण झालेली असेल आणि तिच्यासोबत टाइम सुद्धा मेन्शन असेल तर ती क्रिया सिंपल पास्ट टेन्स मध्ये जाते. तर या वाक्याचं इंग्रजी होईल वी एट अ पिझ्झा येस्टरडे. मी त्याला दुपारी फोन केला होता. या वाक्यामध्ये सुद्धा ल अधिक होता होती होते आलेलं आहे. पण तरीही हे वाक्य सुद्धा सिंपल पास्ट मध्ये जाईल. जसं आय कॉल्ड हिम इन द आफ्टरनून. आणि आता याचं कारण तुम्हाला माहिती आहे. मग हा पास्ट परफेक्ट टेन्स नेमका कुठे आणि कधी वापरतात? तर हे बघा. असं समजा की पास्ट मध्ये दोन क्रिया झाल्यात. आता या दोघांपैकी कोणती क्रिया आधी झाली हे जेव्हा आपल्याला क्लिअरली सांगायचं असतं तेव्हा आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरतो. एक्झाम्पल, मी स्टेशनवरती पोहोचलो पण ट्रेन निघून गेली होती. आता या वाक्यामध्ये ट्रेन निघून जाण्याची क्रिया आधी घडलीये आणि त्यानंतर मी स्टेशनवरती पोहोचलोय. सो जी क्रिया आधी घडली तिच्यासोबत मी पास्ट परफेक्ट टेन्स वापरेल. जसं आय रिच्ड द स्टेशन बट द ट्रेन हॅड ऑलरेडी लेफ्ट. अजून एक वाक्य बघू. मग माझ्या लक्षात आलं का मी तर चाव्या घरीच विसरलो. आता या वाक्यामध्ये सुद्धा चाव्या विसरण्याची क्रिया आधी झाली आणि मग आपल्याला रिअलाइज झालेलं आहे. म्हणून जी क्रिया आधी झाली तिच्यासोबत आपण पास्ट परफेक्ट टेन्स वापरू. जसं देन आय रिअलाइज्ड दॅट आय हॅड लेफ्ट कीज ॲट होम. ह्या वाक्यामध्ये तर ल अधिक होता होती होते असं आलं सुद्धा नाहीये. तरीही आपण इथे पास्ट परफेक्ट टेन्स वापरला कारण की इथे आपल्याला क्लिअरली सांगायचं होतं की चाव्या विसरण्याची क्रिया आधीच होऊन गेली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. टेन्सेस वापरताना लोकांकडनं फार चुका होतात आणि बऱ्याच वेळा टेन्सेस शिकवले सुद्धा चुकीचे जातात. म्हणून बाकी लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असंच मराठीत इंग्रजी शिकण्यासाठी या चॅनलला फॉलो सुद्धा करा. थँक्यू.